मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसह राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या विविध निराधार योजनेच्या अंतर्गत काही लाभार्थ्यांचं मानधन हे डीबीटीच्या माध्यमातून जमा केलं जात नाही आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, डिसेंबर 2024 पासून जे काही निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या सर्व योजनांचे लाभार्थी, या लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। अर्थात ज्या लाभार्थ्याच्या आधार संलग्न जे बँक खाता आहे किंवा बँक खात्याला आधार लिंक आहे, अशा एनेबल्ड खात्यालाच या डीबीटीच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण केलं जात आहे। मित्रांनो, अनुदानाचं वितरण करत असताना बरेच सारे अर्थात लाखो लाभार्थी या अनुदानापासून या मानधनापासून वंचित आहेत। याच्यामध्ये महत्त्वाची अशी कारणं समोर आलेली आहेत, ती म्हणजे लाभार्थ्याचं बायोमेट्रिक आधारची जो काही डाटा आहे तो डाटा मॅच न होणं किंवा ते आधार अपडेटला आलेलं असणं। आपला जर असा काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला जवळच्या आधार केंद्रावरती भेटून आपलं आधार अपडेट करावं लागेल, कारण 10 वर्षापेक्षा जुनी जी आधार आहेत ते अपडेट करण्यासाठीच या ठिकाणी सांगण्यात येत आहे। मित्रांनो, याचबरोबर बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाहीये किंवा बँक खात्याची केवायसी करण्यासाठीच्या नोटिफिकेशन आलेले आहेत। बरीच सारी जी काही जुनी खाते आहेत ज्याच्यामध्ये काही मुवमेंट नसेल किंवा त्या खात्यामध्ये काही लेवादेवाण नसेल किंवा त्या खात्यामध्ये नवीन काही पुरावे दिलेले नसतील, अशी खाती फ्रीज किंवा डॉर्मॅट करण्यात आलेली आहेत, अशी खाती वापरत नाही येतात आणि अशी खाती आधारशी लिंक झालेली आहेत। तुमचं ज्या बँकेचं खातं आधारशी लिंक आहे, आधारशी खातं लिंक कोणतं आहे ते आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो। जर असं खातं असेल तर त्या बँकेमध्ये भेटून आपल्याला या खात्याची केवायसी करावी लागणार आहे, त्याच्याशी काही आधार देणं असेल, पॅन कार्ड देणं असेल, त्या प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत। या सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर आपलं आधार संलग्न खातं हे वापरात आहे हे चालू झाल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण केलं जातं। मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांच्या माध्यमातून गेल्या 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून किंवा जानेवारीपासून अनुदान आलं नाही, मानधन आलं नाही, अशा प्रकारे जी काही विचारणा केली जाते त्यांना या सर्व बाबीची पूर्तता करणं गरजेचं आहे। प्रशासनाच्या माध्यमातून, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देखील आता प्रत्येक लाभार्थ्याला किंवा हे जे काही लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत त्यांना अशा प्रकारच्या बाबीची पूर्तता करण्याचं आवाहन केलं जात आहे। धन्यवाद।